मोहोळ शहरातील विश्वनाथ नगर येथील जीर्ण झालेल्या लोखंडी पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे। या पुलाच्या दुरुस्तीसाठी मोहोळ नगर परिषदेच्या नगरसेविका सौ सरताज सरफराज सय्यद यांनी संबंधित प्रशासनाकडे निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती। त्यांच्या निवेदनाला अखेर यश मिळालंय। विश्वनाथ नगर येथील हा लोखंडी पूल अत्यंत जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत होता। पुलावरील लोखंडी चॅनल्स आणि पत्रे अनेक ठिकाणी खराब झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। तसंच पुलाचे सुरक्षा कठडे तुटलेले असल्याने रात्रीच्या वेळी अपघाताचा धोकाही निर्माण झाला होता। पावसाळ्यात पुलावर पाणी आल्यास या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती। हा पूल नगर परिषद प्रभाग क्रमांक 9 मधील दळणवळणाचा महत्त्वाचा मार्ग असल्याने मोठी दुर्घटना घडण्यापासून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नगरसेविका सौ सरताज सरफराज सय्यद यांनी केली होती। 3 जुलै 2026 रोजी दिलेल्या या निवेदनातून लोखंडी पुलाची तातडीने दुरुस्ती करावी तसंच भविष्यात कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून नवीन पुलाचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवावा अशी मागणी करण्यात आली होती। या निवेदनाची प्रशासनाने दखल घेत आता पुलाच्या दुरुस्तीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असून नगरसेविका सौ सरताज सरफराज सय्यद यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असल्याची चर्चा परिसरात होतीये।